छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे साध्य झालं, ते म्हणजे आत्मविश्वास. अरे काय असतो आत्मविश्वास? आत्मविश्वास सावरकरांचा, आत्मविश्वास भगतसिंगांचा, आत्मविश्वास चंद्रशेखर आझाद, राजगुरू सुखदेव यांचा. मित्रांनो, आत्मविश्वासाने जगणारी माणसं त्या जीवनामध्ये फार कमी उरलेली आहेत. पण मात्र जो आत्मविश्वासाने जगतो तो या जगाला आपला वेळ लावून जातो. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपण आणतो, त्याच पद्धतीनं आपण हे एक उदाहरण तयार झालं पाहिजे. कशाचं? तर आत्मविश्वासाचं. एखादी गोष्ट आहे, विचार करा, ज्या वेळेला आपण म्हणतो, ही एक जुनी म्हण आहे की जो बोलतो त्याचे चणे सुद्धा विकले जातात आणि जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकल्या जात नाही. विचार करा मित्रांनो, ही शक्ती, आपल्या या वक्तृत्वाची शक्ती किती मोठी आहे. आणि मी ज्या जागेवरती जातो त्यावेळेला आत्मविश्वासाने जगणारे माणसं मी बघतो ना, त्यावेळेला खरोखर त्यांच्यापासून मी प्रेरित होतो. आणि मी नाही तर या जगात असणारे जितकेही लोक आहेत ते सर्व या आत्मविश्वासू माणसापासूनच प्रेरित होतात. तुम्हाला उदाहरण घ्यायचं असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्या. अरे काय धाडसी आत्मविश्वास त्यांचा होता. या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं. मित्रांनो, आत्मविश्वासाचा फायदा आपल्या जीवनामध्ये बराच आहे, पण मात्र आपल्याला कळत नाही की आत्मविश्वास कसा आपण डेव्हलप करावा किंवा आपण आपल्या जीवनामध्ये कसा आत्मविश्वासी बनू शकतो, कसं कॉन्फिडंट बनू शकतो, कसं सेल्फ कॉन्फिडंट बनू शकतो. आज आपली चर्चा आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती याच विषयावर होणार आहे. तर आपला व्हिडिओ आखरीपर्यंत बघत राहा. ज्या पद्धतीनं तुम्हाला माहित आहे की आत्मविश्वास आपल्याला प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी फार गरजेचा असतो. एखादा विद्यार्थी जर आपल्या वर्गामध्ये आहे, एखादा मित्र जर आपल्या सोबत असतो, तर ज्या वेळेने तो आत्मविश्वासाने जगतो किंवा धाडसाने कुठलंही काम करण्यासाठी होकार देतो, मग त्याच्यावरती आपली नजर किंवा त्याच्यावरती आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या वर्गामध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये असलेले सगळ्यांची नजर त्याच्यावरती असते. मग त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच की जी माणसं सातत्याने प्रयत्न करतात, म्हणजेच काय तर आत्मविश्वासाने पहिला प्रयत्न करतात, तीच माणसं आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतात. विचार करा, ज्या वेळेला राईट बंधूने असा विचार केला नसता की मला या आकाशामध्ये उडणारं एक विमान बनवायचं आहे, आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी आपला हा प्रोजेक्ट आपल्या हातामध्ये घेतला, आणि आज या जगभरामध्ये जे विमान उडतात त्या मागचं कारण म्हणजे त्या राईट बंधूने लावलेला तो शोध. वेगवेगळे सायंटिस्ट असो, वेगवेगळे महानायक असो, त्यांनी आपल्या फील्डमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्नच केला नसता तर आज ज्या वैज्ञानिक दृष्ट्या या मोठमोठ्या प्रसिद्धी, ज्या वैज्ञानिक दृष्ट्या आपण मोठमोठ्या उपलब्धी आपल्याला लाभलेल्या आहे, या उपलब्धी आपल्याला लाभलेल्या कदापि नसत्या. विचार करा मित्रांनो, आत्मविश्वासामध्ये ताकद काय? स्वामी विवेकानंद असं म्हणतात की युवक आत्मविश्वासाने भरलेला असला पाहिजे, कारण की युवकामध्ये एवढी शक्ती आहे की या जगामध्ये त्याला जे हवंय तो ते आपल्या आत्मविश्वासाने मिळवू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वास कमी होण्याची कारणं फार असतात. मग त्यामध्ये व्यसनाधीन होणं, आत्मविश्वास कमी होणं, एखाद्या गोष्टीला जास्त लगाव लावून बसणं, एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणं, ओव्हरथिंक करणं, हे सुद्धा आत्मविश्वास कमी असण्याचे कारण असू शकतात. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आत्मविश्वास आपल्याला जर गेन करायचा आहे, आत्मविश्वास आपल्याला जर वाढवायचा आहे, आपला सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला डेव्हलप करायचा आहे, तर तुम्हाला मात्र मी काही गोष्टी सांगतो, त्या गोष्टींप्रमाणे आपण आपला सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप करू शकतो. त्या गोष्टींमध्ये काय येते तर नियमितपणे जर तुम्ही व्यायाम केला, स्वतःला फिजिकली फिट ठेवलं, तर तुमचा पाठीचा कणा हा स्ट्रेट असतो, हा सुदृढ असतो आणि हा सरळ असतो. मग पाठीचा कणा आणि आत्मविश्वास याचा काय संबंध आहे असं तुम्ही म्हणाल? आत्मविश्वासू माणसाचा सिंबल आपण बघतो त्यावेळेला त्याची छाती अशी स्ट्रॉंग पद्धतीनं बाहेर निघालेली असते आणि त्याचा पाठीचा कणा हा स्ट्रेट असतो. भगतसिंगांचा फोटो कधीही तुम्ही बघा, भगतसिंगांचा फोटो कधीच मान खाली घालून कधीच नाही. चंद्रशेखर आझादांचा फोटो कधीच मान खाली घालून नाही, कधीच त्यांचा पाठीचा कणा वाकवून नाही. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर तुम्ही चित्र बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांची जर तुम्ही छवी बघितली, तर निधळ्या छातीचा वाघ असं त्यांना म्हटलं जातं. का बरं म्हटलं जातं? कारण की आत्मविश्वासाने भरलेलं शरीर हे त्यांचं होतं, सुदृढ शरीर त्यांचं होतं. फिटनेस इट इज व्हेरी नेसेसरी फॉर डेव्हलपिंग अ सेल्फ कॉन्फिडन्स. मग ज्या पद्धतीनं तुम्हाला माहित आहे की आपल्याला आपला आत्मविश्वास वाढायचा आहे, तर आपल्याला फिजिकली फिट व्हावं लागेल. आपल्याला आपला आत्मविश्वास वाढायचा आहे तर आपल्याला मेंटली फिट व्हावं लागेल. गनिमी कावा नावाचा जो युद्धनीती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवली, हे मेंटली फिट
असण्याचं एकमेव उदाहरण आपल्याला या इतिहासामध्ये दिसून येतं. ज्या पद्धतीनं तुम्हाला माहित आहे की शत्रूंना आपले डावपेच आपल्या शत्रूला माहीत पडू द्यायचे नाही, मग त्याच वेळेला माणूस असं करू शकतो ज्या वेळेला त्याच्या अंदर सेल्फ कॉन्फिडन्स असतो. अरे ज्या वेळेला माहित आहे मुघलांची फौज एवढी मोठी आहे, पण त्या मुघलांच्या फौज जवळ जाऊन सुद्धा माझा राजा हा वाचून येतो. विचार करा, काय आयडिओलॉजी त्यांची असेल, का मानसिकता त्यांची असेल, का आत्मविश्वास त्यांचा असेल, काय बळ त्यांच्या अंगामध्ये असेल. मित्रांनो, आत्मविश्वास फार गरजेचा असतो. त्याच पद्धतीनं जर तुम्ही चांगलं खाल तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या शरीराला लागेल. ज्या पद्धतीनं आपण बघितलं की आत्मविश्वास हा आपल्या फिटनेसवरती डिपेंड असतो. आत्मविश्वास हा आपल्या मनाच्या शक्तीवर, मनस्थितीवर आणि मानसिकतेवर डिपेंड असतो. आणि आपला आत्मविश्वास हा आपल्या खानपानवरही डिपेंड असतो. ज्या पद्धतीनं आपल्या प्राचीन भारतामध्ये आपण आपली खाद्य व्यवस्था जर बघितली तर मॅक्सिमम पद्धतीनं आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की आपली खाद्य परंपरा हे पौष्टिक अन्नाची असली पाहिजे. त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात फॅट्स असले पाहिजे, त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असलं पाहिजे, त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात आपलं कार्बोहायड्रेट असलं पाहिजे. ज्या पद्धतीनं वैज्ञानिक दृष्ट्या मायक्रोन्यूट्रियन्स किंवा मायक्रोन्यूट्रियन्स किंवा न्यूट्रियंट्स ज्याला आपण म्हणतो ते न्यूट्रिशनल फूड आपलं हे असलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आपला आत्मविश्वास वाढतो. ज्या वेळेला तुम्ही 4 चांगल्या लोकांमध्ये राहाल, 4 चांगले विचार ग्रहण कराल, त्यावेळेला तुमची मनस्थिती वाढेल, तुमची मनोबुद्धी वाढेल आणि त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःमध्ये डेव्हलप कराल. आणि कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी जी तुम्हाला भीती आहे ती भीती तुम्हाला मारावी लागेल. ज्या पद्धतीने एखादं काम तुमच्या समोर ठेवलं जातं, वर्गामध्ये 10 पोरं आहेत, त्या 10 पोरांना असं म्हटलं जातं की हे काम कोण करू शकतं, तर हे काम मी करू शकत नाही. याच्यापेक्षा तुमचं उत्तर असं असलं पाहिजे की हे काम माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही. हे म्हणते सेल्फ कॉन्फिडन्स. मित्रांनो, कुठलंही काम करण्यासाठी पहिला प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यानंतरच तुमच्या गुणांना आणखी वाव मिळेल आणि तुमच्या आतला सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. असा कुठलाच व्यक्ती नाही जो पहिल्यांदा हारला नाही. विचार करा मित्रांनो, प्रत्येक माणूस हारूनच शिकत जातो आणि हारून शिकल्यावरच आपला कॉन्फिडन्स हा स्ट्रॉंग होत जातो. मित्रांनो, ज्याही गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायच्या आहेत त्यासाठी आपला आत्मविश्वास फार गरजेचा आहे आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला टिकून ठेवायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन आपण आपल्या समोर येत राहू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.